आरक्षणाच्या बाबतीमध्ये काल सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार हे ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात का, या अनुषंगाने हा निर्णय आहे। आणि राजस्थानच्या हायकोर्टाने जो निकाल दिलेला होता की आरक्षणातून येणारे विद्यार्थी जर ओपन कॅटेगरीमध्ये आले तर त्यांना दुहेरी लाभ मिळेल, म्हणून त्यांचे अधिकार नाकारले होते। परंतु सुप्रीम कोर्टाने या विरोधामध्ये निकाल देत असताना हायकोर्टाचा निकाल नाकारला आहे आणि हायकोर्टाला असं सांगितलेलं आहे की नोकर भरती प्रक्रियेत ओपन कॅटेगरी म्हणजेच खुला प्रवर्ग ही केवळ अनारक्षित उमेदवारांसाठी आरक्षित केलेली जागा किंवा कोटा नाही। ही जागा केवळ गुणवत्तेवर आधारित असून ती सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी खुली असते। जर एखाद्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने खुल्या प्रवर्गासाठी निर्धारित केलेल्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले असतील तर केवळ तो आरक्षित प्रवर्गाचा आहे, या कारणास्तव त्याला खुल्या प्रवर्गातून वगळले जाऊ शकत नाही। पुढे सुप्रीम कोर्टाने असेही म्हटलेलं आहे की अशा प्रकारे गुणवान आरक्षित उमेदवाराला वगळणे हे घटनेतील कलम 14 आणि 16 म्हणजेच समानतेच्या अधिकाराचं हे उल्लंघन आहे। न्यायालयाने असेही स्पष्ट केलं की खुल्या प्रवर्गातील जागा हा कोणताही बंदिस्त डब्बा नाही, तो एक मेकअप पूल आहे जिथे केवळ गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाते। हा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाच्या एका प्रकरणाच्या निकालावर आधारित आहे। त्या भरतीमध्ये काही आरक्षित उमेदवारांना जनरल कट ऑफपेक्षा जास्त गुण असूनही केवळ त्याच्या प्रवर्गाचा कट ऑफ त्याहूनही अधिक असल्यामुळे त्यांना भरती प्रक्रियेतून वगळले गेले होते। आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून निवडले गेल्यास त्यांना दुहेरी लाभ मिळतो, हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला। न्यायालयाने असं स्पष्ट केलं की ज्या उमेदवाराने आरक्षणामुळे कोणतीही सवलत, उदाहरणार्थ वयोमर्यादा किंवा गुणांची सवलत न घेता निव्वळ गुणवत्तेवर जनरल कट ऑफ पार केला आहे, त्यांची निवड गुणवत्तेमुळे होते, आरक्षणाने नाही। निवड प्रक्रिया दुरुस्त करण्यासाठी देखील न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत। न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की गुणवत्ता यादी तयार करताना सर्वप्रथम खुल्या प्रवर्गातील यादी तयार केली पाहिजे। या यादीत आरक्षित प्रवर्गाचे ते सर्व उमेदवार समाविष्ट करावेत ज्यांनी जनरल कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत। त्यानंतरच उर्वरित उमेदवारांमधून संबंधित आरक्षित प्रवर्गाच्या जागा भरल्या जाव्यात। गुणवंत उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी तो खुल्या प्रवर्गातील जागेसाठी पात्र आहे, त्याची गुणवत्ता त्याला त्याच्या सामाजिक ओळखीमुळे मिळणाऱ्या संधीपासून वंचित ठेवू शकत नाही, असं देखील सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। राजस्थानच्या हायकोर्टाने अशा उमेदवारांना नाकारलं होतं जे आरक्षित प्रवर्गातून ज्यांनी अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी कट ऑफ देखील म्हणजे जो ओपनचा कट ऑफ आहे तो देखील पार केला होता, पण त्यांनी ओपनचा कट ऑफ पार करून देखील त्यांना कॅटेगरीमध्ये टाकलेलं होतं। आणि हे उमेदवार ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अशा उमेदवारांना तुम्हाला नाकारता येत नाही। आणि न्यायालयाने यादी लावत असताना कशी लावली पाहिजे याचे देखील निर्देश दिले। त्यांनी सांगितलं की सुरुवातीला तुम्ही ओपन कॅटेगरीची यादी लावा। ओपन कॅटेगरीमध्ये जो कट ऑफ ठरलेला आहे त्या कट ऑफपर्यंत जेवढे विद्यार्थी येतील त्यांची पहिली यादी लावली पाहिजे, म्हणजे त्या यादीमध्ये ओपनचेही विद्यार्थी असतील आणि ज्यांनी ओपनच्या बरोबरीने ज्यांनी गुणवत्ता पार केलेली आहे किंवा ज्यांनी त्यांच्या बरोबरीने मार्क्स मिळवलेले आहेत ते देखील विद्यार्थी त्या गुणवत्ता यादीमध्ये येतील। त्यानंतर तुम्हाला जी कॅटेगरीची यादी आहे ती यादी लावायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरीचं मेरिट ठरवून त्या मेरिटमध्ये कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी त्या यादीमध्ये लावले पाहिजेत, असे निर्देश देखील सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। पण राजस्थान हायकोर्टाचं म्हणणं असं होतं की जर कॅटेगरीमधून ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्या उमेदवाराला जर आपण ओपनमध्ये टाकलं तर त्यांना दुहेरी लाभ मिळतो, म्हणून अशा उमेदवारांना नाकारलं पाहिजे। पण सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की खुल्या ज्या जागा आहेत किंवा ओपनच्या ज्या जागा आहेत त्या ओपन टू ऑल आहेत, त्या सगळ्यांसाठी आहे। त्याच्यामध्ये SC, ST, OBC, EWS या सगळ्या कॅटेगरीमधले मुलं त्या यादीमध्ये येऊ शकतात, त्यांचा तो मूलभूत अधिकार आहे। त्यांचा असा अधिकार नाकारणं म्हणजे भारतीय संविधानातल्या कलम 14 आणि 16 म्हणजे समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे, असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। आणि या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने राजस्थान हायकोर्टाचा जो निकाल होता हा राजस्थान हायकोर्टाचा निकाल पूर्णपणे नाकारला, तो खारिज केला। आणि सुप्रीम कोर्टाने तिथले जे काही सरकार आहे किंवा ज्यांनी ही MPSCची परीक्षा दिलेली होती त्या विद्यार्थ्यांना ओपनच्या कॅटेगरीमधून येण्याची मुभा दिलेली आहे। अर्थातच अशा अनेक प्रकरणं आतापर्यंत झालेली आहेत आणि त्या प्रकरणामध्ये कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीमध्ये टाकण्यात येतं आणि खुल्या प्रवर्गातल्या जवळपास 50% ज्या जागा रिक्त असतात त्या जागा मात्र खुल्या प्रवर्गासाठी दिल्या जातात। असं करणं म्हणजे त्या 50% जागा या खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवणं, असं या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे 50% जागा या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना राखीव नसतात, तसा काही कोटा निश्चित नसतो। त्याच्यामुळे
कॅटेगरीमधले असलेले विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी देखील या खुल्या प्रवर्गामध्ये येऊ शकतात. त्या जागा या पूर्णपणे सगळ्यांसाठी ओपन असतात. केवळ वयाची मर्यादा जर पाळली गेली नसेल तर तो विद्यार्थी मात्र कॅटेगरीमध्ये येतो आणि ज्याने गुणवत्तेचं जर लाभ घेतला नसेल तर तो देखील विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजेच काय तर वयोमर्यादा 5 वर्षांनी SC STच्या विद्यार्थ्यांना 5 वर्षे वयोमर्यादा ही जास्त असते. त्यांनी जर त्या मर्यादेच्या पलीकडे गेले असतील किंवा त्या वयोमर्यादेचा लाभ घेतला असेल तर त्यांना ओपनच्या कॅटेगरीमध्ये येता येत नाही. पण ज्यांनी वयोमर्यादेचा लाभ घेतलेला नाही ते विद्यार्थी मात्र या ओपनच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की हे दुहेरी लाभ मिळतात असं आपण त्यांना म्हणू शकत नाही. तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांचा तो अधिकार नाकारणं म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 14 आणि 16ला नाकारणं आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. आतापर्यंत MPSC आणि UPSC कडून अशा अनेक चुका झालेल्या आहेत, ज्या चुकामध्ये ओपनमधून जे विद्यार्थी मेरिट पार करतात त्या विद्यार्थ्यांना नाकारलं गेलेलं आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे हा एक दिलासा मिळालेला आहे की आता कॅटेगरीमधले विद्यार्थी जर ओपनचं कट ऑफ पार करत असतील तर त्यांना ओपनच्या यादीमधून बाहेर काढता येत नाही आणि तिथून बाहेर काढून त्यांना कॅटेगरीच्या यादीमध्ये टाकता येत नाही. ते जर ओपनचा कट ऑफ पार करत असतील तर त्यांना ओपनमधूनच घेतलं पाहिजे, कारण ज्या 50% जागा रिक्त असतात त्या जागा या ओपन टू ऑल असतात. तिथे कुठेही ओपनसाठी कोटा निश्चित केलेला नसतो. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. हा निकाल ऐतिहासिक आहे का आणि या निकालाचा लाभ आपल्याला होईल का? आतापर्यंत असं कोणासोबत घडलंय का की त्याने ओपनचा कट ऑफ पार केलेला आहे आणि पण त्याला कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे? असं जर कोणी घडलेलं असेल तर तेही सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.